नमस्कार. आपल्या या चर्चासत्राचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर राजारामजी देशमुख, ऑफामचे अध्यक्ष डॉक्टर व्यंकट मायंदे सर, सुभाष तांबोळीजी, सुधा कोठारीजी, ऑफामचे सर्व पदाधिकारी, समोर उपस्थित असलेले दांगट साहेब, माझे सर्व सहवक्ते आणि या परिषदेला आवर्जून उपस्थित असलेले सर्व प्रतिनिधी, आज आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजित पवारजी यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली मी सुरुवातीला अर्पण करतो. मला जो विषय देण्यात आला, प्रादेशिक असमतोल आणि ग्रामीण उपजीविकेवरील त्याचा काय प्रभाव झाला आणि भावी दिशा काय असू शकते, मी माझं जे सादरीकरण आहे ते 3 भागामध्ये विभागलं आहे. सुरुवातीला प्रादेशिक असमतोलाबद्दल थोडक्यात माहिती देऊन मग त्याचा परिणाम ग्रामीण उपजीविकेवर कशा पद्धतीने झाला आणि साधारणतः भावी दिशा या संदर्भात काय असावी याचा थोडक्यात उहापोह करण्याचा मी प्रयत्न करतो. महाराष्ट्रामध्ये मगाशी बऱ्यापैकी सांख्यिकीय माहिती डॉक्टर मायंदे सरांनी आपल्या सादरीकरणामध्ये दिली. समृद्धी आणि वंचितता या दोन्ही गोष्टी एकाच वेळी अस्तित्वात असलेलं असं हे महाराष्ट्र राज्य आहे, जिथे आपल्याला समृद्धी पण दिसते आणि त्याचबरोबर वंचित असलेला प्रदेश देखील दिसतो. आणि त्यामुळे हे दोन्ही एकाच वेळी नांदतायत. फार समृद्ध असे जिल्हे, शहरं जसं मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर आणि त्याचबरोबर थोडंसं मागासलेले प्रदेश ज्याला आपण म्हणतो, त्याच्यात विदर्भ आणि मराठवाडाचा भाग हा मुख्यत्वे करून येतो. आणि 22-23 हा जर का बघितला तर दरडोई उत्पन्न मुंबई, ठाणे, पालघर समावेश करून पुणे, नागपूर आणि कोल्हापूर याचं सगळ्यात जास्त म्हणजे 3 लाख साधारणतः दरडोई उत्पन्न. पण त्याचबरोबर वाशिम, गडचिरोली, यवतमाळ आणि बुलढाणा यांचं दरडोई उत्पन्न 1.5 लाख इतकं व्हेरिएशन आपल्याला या महाराष्ट्र राज्यामध्ये दिसतं. आणि मगाशी मायंदे सरांच्या देखील सादरीकरणामध्ये याचा उल्लेख आला. आणि अशाच पद्धतीची साधारणतः रचना ही आर्थिकदृष्ट्या तर आहेच, पण त्याचबरोबर सामाजिक आणि मानवी विकास या संदर्भातले जे काही निर्देशक आहेत त्या बाबतीत देखील आपल्याला खूप तफावत असलेली या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये दिसते. आणि ही याची जी ज्याला आपण बहुआयामी दारिद्र्य म्हणतो आता, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी, त्याची पण व्याप्ती ही फार मोठी अशी महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसते. नुकताच नीती आयोगाचा अहवाल आला आणि त्याच्यात आपल्याला दिसतं की नागपूर, पुणे, सांगली आणि वर्धा डिस्ट्रिक्ट 3 ते 4% जी लोकसंख्या आहे ती या मल्टिपल डायमेन्शन जे आहे, हेल्थ, एज्युकेशनल बेनिफिट आणि मूलभूत अशा घरकुली गरजा या बाबतीत साधारणतः 3 ते 4% लोकसंख्या आहे. पण त्याचबरोबर जर आपण विदर्भातले इतर जिल्हे आणि मराठवाड्यातले जिल्हे जर बघितले तर त्यांची संख्या 10%च्या वर जाते. आणि हे देखील मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीचा जर विचार केला तर त्यात देखील आपल्याला खूप तफावत दिसते. ही मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी आजकाल जास्त प्रमाणामध्ये त्याचं दर्शवलं जातं आणि याच्यात अनेक प्रकारचे निर्देशांक आपल्याला यात दिसतात. आणि त्याचबरोबर आपल्याला असं देखील दिसतं की नंदुरबार आणि धुळ्यासारख्या जिल्ह्यांमध्ये साधारणतः 33% ते 24% डेप्रिवेशन आपल्याला या संदर्भात आढळून येतं. आणि डिस्ट्रिक्ट्स जे आहेत त्याच्यात साधारणतः एक कुंठितावस्था आर्थिक बाबतीत बऱ्याच वर्षापासून आपल्याला
साधारणतः दिसते आणि त्यामुळे आपल्याला एक दीर्घकालीन विचार या संदर्भात काही करता येईल का हा देखील थोडासा उहापोह आपल्याला आपल्या या परिषदेच्या मार्फत करता येऊ शकेल. याची आव्हानं देखील बऱ्यापैकी आहेत, विशेष करून आपल्या महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये. आणि जवळपास 27 डिस्ट्रिक्ट जे आहेत त्यांचं जे दरडोई उत्पन्न आहे ते साधारणतः 2.8 लाखाच्या कमी असलेलं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे तिथून हे किती आव्हानात्मक अशा स्वरूपाचं एकंदरीतच असमानता ही वाढते आहे हे आपल्या निदर्शनाला येईल. आणि फक्त 7 जिल्हे असे आहे की ज्यांचं दरडोई उत्पन्न हे राज्य सरासरीपेक्षा वरती आहेत. त्यात मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, रायगड, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. आणि 12 डिस्ट्रिक्ट्स असे आहेत की ज्यांचं दरडोई उत्पन्न हे राज्य सरासरी दरडोई उत्पन्नाच्या खाली आहेत. आणि त्यामुळे त्या जिल्ह्यांमधली उपजीविका ही खरी आव्हानात्मक अशी ही बाब आहे. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची परिस्थिती आपल्याला या प्रादेशिक असमतोलाबाबत दिसते. आणि त्यामुळे जास्तीत जास्त अवलंबित्व आपल्या राष्ट्राचं हे मुंबईवर अधिकाधिक होत आहे. आणि आपण बघतो आहे की मुंबई ही किती झपाट्याने वाढते आहे. पहिली मुंबई झाली, मग दुसरी झाली, आता तिसरी मुंबई, असा त्याचा प्रवास हा सुरू आहे. त्यामुळे न्यू मुंबई, न्यू मुंबई आणि न्यू मुंबई अशा किती नव्या मुंबया होतील हे देखील आपण बघतो आहोत. आणि याचा मुख्य परिणाम म्हणजे बाकी जे प्रदेश आहेत ते त्या प्रमाणात विकसित न झाल्यामुळे आपलं अवलंबित्व मुंबईसारख्या शहरावर हे अधिकाधिक वाढत असलेलं देखील आपल्याला दिसतं. आणि मुंबई याचं स्वतःचं योगदान राज्यामध्ये 20% वरती असल्याचं देखील आपल्याला प्रकर्षाने जाणवेल. ही साधारणतः परिस्थिती आपल्या उत्पन्नाच्या वितरणाची मी इथे दाखवलेली आहे. दरडोई उत्पन्नाची परिस्थिती आपल्या संपूर्ण जिल्ह्यांमधली ही दाखवलेली आहे की जिथे आपल्याला प्रकर्षाने दिसतं की मुंबई आणि मुंबई सबर्बन इथला जर आलेख बघितला तर तो वरच्या स्तरावर दिसतो. मी थोडंसं जरा झपाट्याने जातो पुढे. अशाच पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर इंडेक्स देखील आपण जर जिल्ह्याचा बघितला तर परिस्थिती फारशी काही वेगळी नाही. तिथे देखील आधारभूत संरचनेच्या बाबतीत काही जिल्हे खूप पिछाडलेले आहेत आणि काही जिल्हे हे आघाडीवर आहेत. आणि त्यामुळे हा इम्बॅलन्स, वाढता इम्बॅलन्स महाराष्ट्रातला हा गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने वाढत असलेला आपल्याला दिसतो. आणि अगदी 2025 हे जर साल बघितलं आपण तर इकॉनॉमिक पॉवर हाऊस ज्याला आपण म्हणतो त्या 36 जिल्ह्यांमधनं 7 जिल्हे हे इकॉनॉमिक पॉवर हाऊस अशा स्वरूपाचे होते. आणि साधारणतः 54% आपल्या संपूर्ण राज्याच्या उत्पादनातला हिस्सा या जिल्ह्यांचा होता. आणि 29 जिल्हे जे आहेत ते संपूर्णतः पिछाडलेले जिल्हे अशा पद्धतीची रचना ही महाराष्ट्राची होती. आणि म्हणून अनेक चांगल्या शिफारशी 2 समित्यांच्या मार्फत झाल्या. एक पहिली समिती या संदर्भात नेमल्या गेली होती, सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ वि.म. दांडेकर यांच्या अध्यक्षतेखालची 1984ची समिती. आणि त्यानंतर आलेली केळकर समिती. आणि त्याच्यानंतर दांडेकर कमिटीनंतर जी सूचना केल्या गेली होती की या संपूर्ण प्रदेशामध्ये वैधानिक विकास मंडळं हे स्थापन व्हावे. त्या दृष्टीने वैधानिक विकास मंडळ देखील स्थापन झाले, परंतु बॅकलॉग गेला नाही. वैधानिक विकास मंडळ मात्र जवळपास बंद झाल्यासारखे झाले. त्यामुळे आता वैधानिक विकास मंडळ हे महाराष्ट्रामध्ये कार्यरत नाहीत हे देखील आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. त्यामुळे या संपूर्ण रचनेमध्ये जेव्हा आपण बघतो की एकंदरीतच महाराष्ट्र हा आपल्या वाढणाऱ्या प्रादेशिक असमतोलामध्ये हा अडकलेला आहे. आणि 2 कमिट्या ज्यांचा मी उल्लेख केला, दुसरी जी केळकर कमिटी आली ती 29 वर्षानंतर आली. म्हणजे पहिल्या दांडेकर कमिटीनंतर जी काही शिफारस केलेली होती त्यानंतर देखील त्याचं असंतुलन हे कायम राहिलं. आणि म्हणून 29 वर्षानंतर शासनाने पुन्हा समिती स्थापन केली ज्याला विजय केळकर कमिटी म्हणतात. आणि मराठवाडा आणि विदर्भ आणि महाराष्ट्राचा काही भाग याच्यात आपल्याला दिसेल की ह्याचं साधारणतः एकीकरण झालं हे भाषेच्या आधारे. आणि भाषेच्या आधारे एकीकरण झाल्यानंतर डेव्हलपमेंट वेगवेगळ्या भागामध्ये किती होते आहे
याचा फारसा विचार दुर्भाग्याने झाला नाही. त्यामुळे महत्त्वाचे मुद्दे किंवा प्रासंगिक बाबी ह्या जर कुठल्या बघायच्या झाल्या तर अलोकेशन जे होतं म्हणजे आपले जे काही संसाधनं आहेत त्याचं जे आवंटन वेगवेगळ्या प्रदेशामध्ये होतं तिथे काहीतरी निश्चित गडबड आहे हे देखील आपल्याला मान्य करावं लागेल. आणि पुढे जाऊन आपल्याला बघता येईल की मेजर मुख्य असे अडथळे या संदर्भात कोणकोणते होते. तर मेजर इम्पेडिमेंट्स पर्टिक्युलरली आमच्या विदर्भामध्ये आपल्याला दिसेल की मिनरल्स खूप मोठ्या प्रमाणावर आहेत, पण ह्या संपूर्ण मिनरल्स जिथे उपलब्ध आहेत तिथे वनच्छेदन खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यामुळे त्याचं एक्सप्लॉयटेशन करणं हे देखील एक त्रासदायक झालेलं आहे. त्यामुळे संसाधनं आहेत पण ते संसाधनं काढणं हे अडचणीचं असल्यामुळे त्या प्रदेशाचा विकास तेवढ्या प्रमाणात होत नाही. गडचिरोलीला जसं ह्यूज आयर्न डिपॉझिट्स आहेत त्या दृष्टीने आता शासन देखील मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करतायत, पण खरोखर त्या स्थानिक भागाला याचा फायदा कितपत होईल हे देखील आपल्याला बघायला लागेल. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जंगल उत्पादन जंगल संसाधनं हे उपलब्ध जरी असले तरी ते त्या पद्धतीने त्याचं एक्सप्लॉयटेशन न झाल्यामुळे बराचसा भाग हा आजही त्या आपल्या असमतोलाच्या एकंदरीत छायेमध्ये आपल्याला दिसेल. त्यामुळे विदर्भामधले जे रिच रिसोर्सेस आपण म्हणतो वाईल्डलाईफ वगैरे जे आहे दॅट कॅन बी यूज फॉर प्रमोटिंग टुरिझम, पण त्याचा देखील खूप मोठ्या प्रमाणावर सध्या तरी ज्या पद्धतीने त्याचं एक्सप्लॉयटेशन व्हायला पाहिजे होतं तेवढं झालेलं आपल्याला दिसत नाही. त्यामुळे एक बदल जो या समितींनी केला तो एक थोडक्यात मी मांडतो कारण वेळ फार कमी आहे आपल्याकडे. दांडेकरपासून केळकर कमिटीपर्यंत जर आपण एकंदरीत प्रवास जर बघितला तर तो प्रवास साधारणतः अनुशेष ते निष्पत्ती असा आहे. दांडेकर अहवालामध्ये असं म्हटलं होतं की आपण पहिले अनुशेष काढला पाहिजे की शासनाने जी कार्य केली पाहिजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ती कार्य किती प्रमाणात मागासलेल्या विभागांमध्ये झाली नाही आणि किती प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाली आणि त्या अनुषंगाने 9 सेक्टर्सचा अनुशेष हा दांडेकर कमिटीने काढला, जिथे अपेक्षा अशी होती की शासनाने ती कामं करावी आणि जी कामं शासनाने केली नाही असे जे सरासरी त्या प्रत्येक इंडिकेटरचं काढून ज्या सरासरीच्या खालचे जिल्हे आहेत त्यांना जास्तीत जास्त लाभ कसा प्राप्त करता येईल या दृष्टीने काही सूचना या दांडेकर कमिटीमध्ये करण्यात आल्या होत्या. आणि साधारणतः रचना अशी सुचवली होती की प्रत्यक्ष जो बॅकलॉग जो निघतो आहे त्याचा त्यांनी साधारणतः 85% एकंदरीत आवंटित रक्कम जी करायची आहे ती पहिली मागास भागाला द्या आणि 15% फक्त विकसित भागाला द्या अशी सूचना दांडेकर कमिटीची होती. अर्थात ती मान्य झाली नाही कारण प्रगत भागातील लोक जनप्रतिनिधी हे नॅचरली मान्य करायला तयार नव्हते. दांडेकर कमिटीनंतर जेव्हा केळकर कमिटी आली, केळकर कमिटीमध्ये मी होतो, डॉक्टर मायंदे सर होते आणि समितीने निर्णय असा घेतला की आपण यापासून थोडीशी फारकत घेऊ आणि पुढे जाऊन आपण वेगळ्या पद्धतीने या संपूर्ण याचा विचार करू आणि म्हणून त्या दृष्टीने निष्पत्ती नेमकी किती झाली यावर लक्ष केंद्रित केलं गेलं. इन दी मीनवाईल शासनाने आणि राज्यपाल महोदयांनी बरेच प्रयत्न केले. इंडिकेटर बॅकलॉग कमिटी एक मध्ये पुन्हा आली आणि त्यांनी देखील पुन्हा या संपूर्ण असमतोलाचा नव्याने फेरविचार केला आणि त्यांनी पुन्हा बॅकलॉग काढला आणि त्यानुसार काही रक्कम आवंटित ही विदर्भ आणि मराठवाड्याला झाली. पण एवढं करून देखील जो काही विकास अपेक्षित होता तो झाला नाही. म्हणून केळकर कमिटीने अशी भूमिका घेतली की आपण आता बॅकलॉगचा विचार न करता आउटकम नेमकी काय झालं, किती टक्के इन टर्म्स ऑफ इन्कम हे सगळे प्रदेश मागासलेले राहिले आणि त्यांचं उत्पन्न वाढवण्याकरता त्या जिल्ह्यांची आणि त्या प्रदेशाचे जे बलस्थानं आहेत त्या बलस्थानांकडे अधिक लक्ष पुरवून त्यांची वाढ कशी करता येईल या दृष्टीने खरं केळकर कमिटीने खूप जाणीवपूर्वक विचार केला. आणि हे तर नक्कीच की तुम्ही कुठलेही उद्योग मुंबईतले विदर्भाला आणा असं आर्म ट्विस्टिंग करून उद्योग काही स्थापन करता येत नाही आणि त्यामुळे तिथे इतके उद्योग आहे म्हणून इथे उद्योग स्थापन झाले पाहिजे अशा पद्धतीची रचना कदापि शक्यही होणार नाही. आणि म्हणून असं ठरवण्यात आलं की आपण हे बघावं की त्या प्रदेशामधली बलस्थानं काय आहेत, कुठे सोलर सिस्टीम कुठे सोलर एनर्जीचे जे कारखाने लागतात ते कोणत्या भागामध्ये चांगल्या पद्धतीने कार्यरत राहू शकतात.
म्हणून उस्मानाबादसारखं ठिकाण हे केळकर समितीने सुचवलं आणि विदर्भातले काही जिल्हे हे डिपेंडिंग ऑन दी अवेलेबिलिटी ऑफ दी रिसोर्सेस कसे करायला पाहिजे याचा पूर्ण उहापोह हा केळकर कमिटीने केला आणि म्हणून बॅकलॉग टू आउटकम अशा पद्धतीचं साधारणतः प्रवास या मागास प्रदेशांच्या संदर्भात राहिला. या बाबतीत गव्हर्नर साहेबांचं एकंदरीतच जे टिपण होतं ते देखील फार महत्त्वाचं होतं आणि त्यांनी असं मांडलं होतं की बॅकलॉग दॅट वॉज टार्गेटेड दी कम्प्लीट रिमूव्हल विदिन द नेक्स्ट 5 years हे करायला पाहिजे, पण ते झालं नाही. दॅट डिड नॉट हॅपन. आणि म्हणून गव्हर्नर साहेबांनी असा रिमार्क दिला की ड्रॉबॅक ऑफ दिस अरेंजमेंट इज दॅट द इश्यू ऑफ बॅकलॉग रिमूव्हल रिमेन्स ओपन एंडेड अँड डायनॅमिक सिन्स अ फ्रेश बॅकलॉग गेट्स क्रिएटेड. त्यामुळे जेव्हा आपण अनुशेष म्हणतो तेव्हा प्रगत भागात प्रगती जशी जशी होत जाईल ती प्रगती तुम्ही थांबवून बाकीची प्रगती करू शकत नाही. ही मुख्य अडचण या संपूर्ण विकास प्रक्रियेची असल्यामुळे तुम्हाला असं करता येत नाही की थांबा, तुम्ही जी की प्रगती करताय ती थांबवा जोपर्यंत आम्ही तुमच्या लाईनीत येत नाही, असं कधीच झालं नाही. आणि म्हणून सातत्याने याच्याबद्दल विचार होऊन देखील हा प्रश्न जो आहे तो कायम राहिला. अर्थात समित्यांनी आपलं कार्य फार चोख पद्धतीने केलं, पण त्याची अंमलबजावणी ज्या पद्धतीने व्हावी असं वाटत होतं तशी झाली नाही. आणि त्यामुळे कमिटीने असा एक साधारणतः अप्रोच घेतला आणि तो अप्रोच संपूर्णपणे वेगळ्या प्रकारचा होता पहिलेच्या दृष्टिकोनापासून. आणि खूप जास्त फोकस हा भौतिक साधनसामुग्री, भौतिक इनपुट्स याच्यावर तेव्हा दिला गेलेला होता आणि फायनान्शियल अलोकेशनवर होता. आणि म्हणून कमिटीने असा व्ह्यू घेतला की डेव्हलपमेंटच्या दृष्टीने जे प्रगत प्रदेश आहेत, जसं पश्चिम महाराष्ट्राचा प्रदेश आहेत, त्यांना थांबवून बाकी प्रदेश वाढावे असं होऊ न शकल्यामुळे कमिटीने असं साधारणतः ठरवलं की जो काही आपण बॅकलॉग म्हणतो हा शेवटी तिथे संपत्ती किती निर्माण झाली त्यावर अवलंबून असतो. आणि म्हणून इरिगेशन प्रोजेक्ट्स हे ताबडतोब तातडीने या संपूर्ण भागातले किती जलदगतीने पूर्ण होतील त्यानुसार बॅकलॉग हा कमी कमी होत जाईल. कारण लक्षात असं आलं की कितीतरी पेंडिंग प्रोजेक्ट्स हे विदर्भामध्ये होते इरिगेशनचे आणि ते पेंडिंग प्रोजेक्ट्स असल्यामुळे जी रक्कम मिळायची, आवंटित व्हायची, ती आवंटित रक्कम ही किती ॲसेट्स त्या प्रदेशामध्ये निर्माण झाल्या त्याच्यावर अवलंबून राहायची आणि असेट्स निर्माण न झाल्यामुळे त्या अडचणी यायच्या. आणि म्हणून समितीने अशी भूमिका घेतली की आपण त्या प्रदेशामध्ये ज्या आवश्यक साधनसंपत्ती आहेत त्याला वाढवण्याच्या दृष्टीने काय करता येईल याचा विचार करावा. आणि म्हणून त्या दृष्टीने केळकर कमिटीने काही सूचना या केल्या होत्या. अर्थात मगाशी जसं सरांनी दाखवलं की या सगळ्यामध्ये राज्यातली जी तफावत आहे, संरचनात्मक तफावत, ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे. साधारणतः 53% आपला जो एकंदरीत वर्कफोर्स ज्याला आपण म्हणतो, काम करण्याचे जे कार्यकारी दल आहे त्याच्यात साधारणतः ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये 53% विच कॉन्ट्रीब्यूट 13%, ही साधारणतः परिस्थिती राज्याची आहे. आणि त्यामुळे जास्तीत जास्त लक्ष हे बाकी गोष्टींकडे देखील देणं गरजेचं आहे, ज्याच्यात कदाचित हेल्थ असेल, त्याच्यात एज्युकेशन सेक्टर असेल. या दृष्टीने देखील हे जे मागास प्रदेश आपण म्हणतो त्यांची परिस्थिती तशी फार गंभीर आज देखील आहे, यवतमाळसारख्या ठिकाणी म्हणा किंवा गडचिरोलीसारखा भाग म्हणा. आणि म्हणून इम्बॅलन्स हा जो निर्माण झाला याचा साधारणतः प्रभाव हा आपल्याला ग्रामीण उपजीविकेवर झालेला दिसतो. आणि जशी जशी ही प्रोसेस समोर जात गेली विकासाची, मग त्याच्यात जागतिकीकरण आलं, मग त्याच्यात असमानता इन्कमची ही सातत्याने वाढत गेली. आणि त्यामुळे जे बिगर कृषी उद्योग जे होते ते बिगर कृषी उद्योग फार मोठ्या प्रमाणावर या मागास प्रदेशामध्ये डबघाईला आले, हे देखील लक्षात घेण्यासारखं आहे. आणि त्यामुळे बरेचदा जसे आपण ड्रोन बनवतो, ड्रोन बनवण्याचे मोठ्या प्रमाणावर उद्योग काही भागात होते, पण नंतर प्लास्टिक बाउल्स आल्यामुळे त्याचा देखील परिणाम त्या लोकल इंडस्ट्रीजवर, एक उदाहरण घ्यायचं झालं असतं अगरबत्तीचं देखील तसंच झालं. आणि त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो की समृद्धी महामार्गाने खूप विकास मागास प्रदेशाचा होईल, साधारणतः प्रक्रिया उलटी होते आहे की काय असं आता जाणवायला लागतं आहे. म्हणजे त्या समृद्धी महामार्गाचा जास्तीत जास्त लाभ हा प्रगत भागातल्या लोकांना जास्त मिळाला की काय, कारण त्यांना मार्केट करणं इकडे जास्त उपलब्ध झालं
आणि तिकडचा माल इकडे जास्त यायला लागला, इकडचा तिकडे फार कमी गेला. त्यामुळे संपूर्णपणे विकासाची रचना ही रस्त्याने बदलते ह्याचा देखील कदाचित आपल्याला आता पुनर्विचार करावा लागेल. कारण हे महामार्ग झाल्यानंतर हे देखील बघावं लागेल की जे प्रगत भाग आहेत, जे प्रगत उद्योजक आहेत, त्यांना देखील चांगल्या पद्धतीचं मार्केट त्या रस्त्यामुळे उपलब्ध व्हायला लागतं. आणि म्हणून ग्रामीण भागातले जे रस्ते आहेत त्यात सुधारणा होणं जास्त गरजेचं आहे, जेणेकरून संसाधनांची ये जा ही सहजपणे शक्य होईल. आणि त्या दृष्टीने काही प्रयत्न अर्थात झाले, त्याचा देखील मी थोडक्यात आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करेन. अर्थात हे सगळं करताना रुरल लाईव्हलीहूडचा विचार करताना नाम फाउंडेशन एक मोठं काम या संपूर्ण प्रदेशामध्ये करताय. पण साधारणतः आपल्याला असं दिसतं की त्यांची जी भूमिका आहे त्याला देखील मर्यादा आहेत. संपूर्ण त्यांची रचना करून सगळा प्रश्न सुटेल असं देखील आपल्याला मानता येणार नाही. आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर बदल होऊन रुरल इकॉनॉमी बदलेल असं देखील साधारणतः चित्र दिसत नाही. आणि म्हणून रुरल एरियामध्ये जास्तीत जास्त काम, जास्तीत जास्त दिवस हे कसं उपलब्ध करून देता येईल हे बघायला लागेल. आणि ज्याला आता आम्ही NRI म्हणजे नॉन रेसिडेंट विलेजेस म्हणतो, हे नॉन रेसिडेंट विलेजेस इतक्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत की साधारणतः हंगामाचा काळ संपला की बहुतांश ग्रामीण भागातले लोक हे मायग्रेट होऊन प्रगत जे काही प्रदेश आहेत त्या भागाकडे मायग्रेट व्हायला लागतात. आणि त्यामुळे या संपूर्ण व्यवस्थेमध्ये राज्याची जी भूमिका आहे, राज्याची मध्यस्थी हे फार आवश्यक आहे असं आपल्याला साधारणतः चित्र दिसतं आहे. मी थोडासा लवकर जातो. अर्थात मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी रिजनची जर बघितले तर साधारणतः परिस्थिती मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी स्टॅटिस्टिक्सच्या दृष्टीने आपल्याला कमी झालेली निश्चितच दिसते आहे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. पण जर इन्कम पॉवर्टी जर बघितली तर मात्र ती फारशी स्वागतार्ह अशी ती बाब नाही. पण मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीमध्ये मात्र आपण मजल मारली. महाराष्ट्राने बऱ्यापैकी या आवश्यक सुविधा ज्या आहेत त्या पुरविण्याचा प्रयत्न केला. मी थोडं लवकर जातो कारण मला आता वेळ कमी आहे. मी हा PPT माझी इथे देईल, आपल्याला माहितीसाठी आपण बघू शकाल. आणि म्हणून कॉन्ट्रीब्युशन किती झालं ओव्हरऑल पॉवर्टीमध्ये वगैरे याचं मी कॅल्क्युलेशन्स केले होते. मी थोडंसं पुढे जातो आणि आपल्याला दाखव की या संदर्भात वे फॉरवर्ड काय असू शकतो. हा माझा शेवटचा भाग आहे. मी एक पुढचे माझे जे वेळ दिलेला आहे त्यातले 2 मिनिटात हे संपवतो. अर्जंट नीड टू हॅव अ रुरल अँड नेटवर्क. मातोश्री ग्राम समृद्धी पलांद रस्ते योजना ही योजना अधिक जोमाने पुढे न्यावी, ज्याच्यामुळे ग्रामीण भागातले जे रस्ते आहेत ते चांगल्या पद्धतीने पूर्ण होऊन संसाधनांची देवाण जी होते आहे ती चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. आणि ॲक्सेसिबिलिटी ऑफ द मार्केट फॉर रुरल एरियाज हे यामुळे शक्य होईल. खूप मोठ्या प्रमाणावर हायवेजनी ग्रामीण भागातला विकास होत नाही हे साधारणतः चित्र आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे ग्रामीण रस्ते जे आहेत त्यात सुधारणा कशी करता येईल या दृष्टीने आपल्याला बघावं लागेल. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा विदर्भाच्या संदर्भात जो प्रामुख्याने आढळतो तो म्हणजे वाईल्ड ॲनिमल पॉलिसी. आपल्याकडे आता वाईल्ड ॲनिमल पॉलिसी नाही. अँड आय फील इट इज टू बी फ्रेम्ड, इट इज टू बी इम्प्लिमेंटेड इफेक्टिवली. कारण जिथे जिथे सुसाईड प्रोन एरियाज आहेत तिथे सध्या ह्या जनावरांचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे. मी सध्या अमरावतीला आहे. मला विद्यापीठाला जाताना संध्याकाळी जर मी लवकर निघालो नाही तर नीलगाय हे रस्त्यात येते आणि ती आक्रमण करू शकते केव्हाही, अशी परिस्थिती अमरावतीसारख्या ठिकाणची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे हा एक मोठा एक आव्हानात्मक प्रश्न निर्माण झाला आहे. आणि म्हणून त्यांनी जर त्या वाईल्ड ॲनिमलला काही केलं किंवा त्या वाईल्ड ॲनिमल समजा त्यांच्यामुळे मृत्युमुखी पडले तर त्यांच्यावर केसेस होतात. आणि त्यामुळे देअर हॅज टू बी अ सेपरेट वाईल्ड ॲनिमल पॉलिसी स्पेशली फॉर दिस पर्टिक्युलर एरिया. दुसरं असं की कृषी सेवा केंद्र जे आहे ते कृषी सेवा केंद्र देखील एक वेगळ्या पद्धतीने त्याची रचना उभारण्याची गरज आहे. कारण शेतकरी जे इनपुट्स घेतात ते मॅक्सिमम कृषी केंद्रकडनं घेतात. पण प्रॉब्लेम असा येतो की जेव्हा आउटपुट निघतं तेव्हा त्यांना कृषी सेवा केंद्राला पहिले अप्रोच करावं लागतं. आणि त्यांनी जे लोन घेतलेलं असतं, लोन म्हणजे क्रेडिट, त्याला इक्विपमेंट जे घेतो तो क्रेडिट व कृषी सेवा समिती देते, ही एक चांगली बाब आहे. पण नंतर मात्र त्याला त्याच्यात अडकून राहावं लागतं. आणि म्हणून त्या दृष्टीने देखील बदल करण्याची आवश्यकता वाटते. आणि इफेक्टिव्ह कम्युनिकेशन मेकॅनिझम रिगार्डिंग क्रॉपिंग पॅटर्न. आपल्याकडे नागपूरला
आमच्याकडे नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल आहे, स्पेस रिसर्च सेंटर्स आहेत. पण लक्षात असं येतं की यांचं जे काही संशोधन झालं आहे, कशा पद्धतीचं पीक रचना असावी, याचं कम्युनिकेशन जे इफेक्टिवली शेतकऱ्यांपर्यंत व्हावं तितक्या जोमाने होत नाही. आणि त्यामुळे हे सेंटर्स आणि कृषी विद्यापीठं आणि इतर विद्यापीठं यांच्याशी देखील समन्वय साध्य करून शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोचवणं हे गरजेचं आहे. क्लायमेट चेंजबद्दल आपण अर्थात विस्तृत बोलू, पण एक मुद्दा असा जाणवतो की क्लायमेट चेंजमुळे ज्या काही देशांमध्ये त्यांचं पीक जे अफेक्ट होणार आहे, ज्या पिकांवर परिणाम होणार आहे, त्या पिकांचा आपण विचार करू शकतो का आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचा ॲडव्हान्टेज मिळेल का, ह्याचा देखील मला वाटतं आपल्याला अभ्यास करण्याची गरज आहे की क्लायमेट चेंजनी कुठले पिकं कुठल्या देशातले परिणाम त्याच्यावर झाला ते पिकं आपल्याला घेता येतील का, असा देखील विचार आपल्याला कदाचित करता येईल. आणि त्यामुळे राज्याची भूमिका ही या संदर्भात अत्यंत महत्त्वाची आहे. आणि त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की स्टेट इंटरव्हेन्शन जेव्हा होत आहे तेव्हा प्रोग्रॅम ओरिएंटेड, टार्गेट ओरिएंटेड हे जास्त प्रमाणात आहे, पण लाँग टर्म पॉलिसीच्या बाबतीत मात्र खूप चांगले धोरण हे या संदर्भात आढळून येत नाही. म्हणून आपण त्या दृष्टीने जास्तीत जास्त विचार करावा. प्रोग्रॅम ओरिएंटेड अप्रोचेस किंवा टार्गेट ओरिएंटेड अप्रोचेसमध्ये टार्गेट किती पूर्ण झालं यावरच लक्ष केंद्रित केलं जातं. त्यातनं नेमकी निष्पत्ती काय निघाली यावर कदाचित लक्ष दिलं जात नाही. आणि म्हणून 3 मेजर इश्यूज जे आहेत, मायग्रेशन, डिस्प्लेसमेंट आणि फार्मर सुसाईड, या तिन्ही बाबींकडे अत्यंत गांभीर्यपूर्ण लक्ष देण्याची गरज आहे. आणि वेलफेअर शेवटी ही शासनाची भूमिका त्यात महत्त्वाची राहील. त्यामुळे शासनाचा सहभाग हा शेवटी अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आपल्याला एकंदरीतच टार्गेट ओरिएंटेड अप्रोच न ठेवता नॅचरली इव्हॉल्विंग अप्रोच जे काम आपल्यासारख्या अफामसारख्या संस्था करतायत, जिथे शेतकऱ्यांची गरज काय आहे त्या दृष्टीने जे काही कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते त्या दृष्टीने आपल्याला बघायला लागेल. आणि जाता मला एवढंच सांगावं असं वाटतं की इफ यू डोंट हॅव अ हर्ट युअर आईज कॅनॉट सी दी स्टोरीज. त्यामुळे ते जर आपल्यामध्ये जर ती संवेदना जर असेल तरच आपण या प्रश्नांना उत्तरं हे अधिक गांभीर्याने शोधू शकतो. बॅलन्स रिजनल डेव्हलपमेंट इज नॉट अ चॉईस, इट इज अ नेसेसिटी फॉर सस्टेनेबल रुरल लाईव्हलीहूड. थँक्यू सो मच फॉर युअर